बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळतीबाबतचा अहवाल उघड झाल्याचा एका वृत्तपत्राने दावा केलाय। या अहवालामध्ये रुग्णांच्या रक्तात आणि केसात सेलेनियम सारखे जड धातू असल्याचा अहवाल आहे। एकीकडे पाण्याचे अहवाल नील आले आहेत, तर दुसरीकडे या भागामध्ये शेतीमध्ये वापरलेल्या अधिक रासायनिक खतांमुळे ही परिस्थिती उद्भवली असावी असा दावा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे। रासायनिक खतं पाण्यामध्ये मिक्स होतात आणि तेच पुन्हा पाणी आपण शेतकरी तिथे वापरले जातात शेतकऱ्यांकडून, त्यामुळं त्याच्यामध्ये असं होऊ शकतं असा अंदाज संशोधकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आमची अपेक्षा एवढीच आहे की कृषी विद्यापीठ काय करतात, हजारो कोटींचे उलाढाली त्या कृषी विद्यापीठामध्ये होतात, जमिनी आमच्या हजारो एकर त्यांच्याकडे आहेत, तुम्ही काय त्या ठिकाणी सुविधा करता, काय शोध लावता, काय रिसर्च करता? शेतकऱ्यांचं समुपदेशन होत नाही, शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने कृषी विभाग मार्गदर्शन करत नाही, त्यामुळे याला शासन आणि प्रशासन सुद्धा तितकंच जबाबदार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।